यूट्यूब मंडळी कसे आहेत, बरे आहेत का? बरेच राहा. मी नादेडे असं पूजेसाठी, गुरुवारच्या पूजेसाठी असे नारळ, पूजेचे नारळ काढलेले. तर अर्धीच गोणी संपली, अर्धी बाकी राहिली. तर ते आता हे कोण नारळ घेतच नाहीत बघा. कैचीनं सोलून काढलेत. एवढं काढले आता. हे बघा, हे बघा, हे असे 50 नारळ असे सोलून काढलेत. हे बघा, असे एवढे काढलेत. हात दुखायला लागला. हे बघा, वरचं टर्कल काढून टाकले. हे बघा, अजून एवढे सोलायचे बाकी आहेत. हे बघा, आजकालचे माणसाला जास्त मेहनत नको. एक नारळ घ्यायचं तर म्हणतात कोण सोलत बसणार, हे वरचं असं हे आहे ते कोण काढत बसणार. तर त्याच्यामुळं मग हे कैचीनं इकडं मारून असे कैचीनं हे असं सोलून बघा, एवढे असे हे काढल्यात. 50 नारळ सोलून काढल्यात. एवढे असे सोलून काढल्यात आता असे. तर एवढे निघाले वरचं. तर अजून एवढे आहेत. हात दुखायला लागला. 50 नारळाचं काढल्यात वर बसून. तर आजकालच्या माणसाला मेहनत नको, फक्त ऐकलं पाहिजे. कस्टमर घेऊन एकच नारळ घेते, पण त्याला बी म्हणतात ह्याला कोण सोलत बसणार, घरी नेऊन सोलल्याला द्या, सोलून द्या. मग ते त्याच्यापेक्षा सोलून मग आता सर्व सोलूनच विकणार. पूजेसाठी काढलेले गुरुवारच्या 1 गुणी. तर ते पूजेसाठी थोडे गेले आणि बाकीचे असेच राहिले. मग जातच नव्हते. सोलून द्या तेव्हा नेणार, त्याच्यामुळं आता सोलून ठेवल्यात. मग बघूया, गिऱ्हाईक नेणार आता. चला, बाय.